तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघून समजलं असाल की यूट्यूब चॅनल बंद का करतोय. तर त्याच्यामागे खूप रिझन्स आहेत मित्रांनो. मी एक यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं, एक नॉर्मल असं स्टार्ट केलेलं, रँडमली चालू केलेलं. त्याच्यानंतर मला रिस्पॉन्स भेटायला लागला आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ टाकत गेलो. त्याच्यानंतर असं एक आलं की माझ्या व्हिडिओज पण व्हायरल व्हायला लागल्या आणि चांगले व्ह्यूअर्स पण आपले झाले, सबस्क्रायबर पण खूप चांगले झालेले. त्याच्यानंतर आता मी जेव्हा व्हिडिओ टाकतो आणि समजा आता एक्झाम्पल XYZ मी एक व्हिडिओ बनवली आणि ती व्हिडिओ मी यूट्यूबला पोस्ट केल्यानंतर मी इंस्टाग्रामला टाकतो. ओके, इंस्टाग्रामच्या स्टोरीला टाकतो. तर इंस्टाग्रामला टाकल्यानंतर काही लोक बोलतात की अरे तुला असं जमत नाही, हे जमत नाही, असं आहे तसं आहे, म्हणजे खूप सारे नेगेटिव्ह पॉईंट ते लोक सांगतात. पण काही लोक तेच उलट सांगतात की खूप चांगले व्हिडिओ असं बनवत राहा, खूप चांगलं आहे, नवीन व्हिडिओ कधी येणार दादा वगैरे असं तसं बोलत जातं. पण ते असे कुठेतरी चांगलं वाटतं. पण काही लोक असे सांगतात की तुला नाही जमत आहे, तू कशाला हे करतो, हे करशील, युट्यूब बंद पडशील वगैरे, XYZ वगैरे. तर त्यासाठी म्हणजे मला तर सपोर्ट असं काय भेटतच नाही अजूनपर्यंत. समजा मी एक व्हिडिओ टाकली युट्यूबला, पण युट्यूबचे माझे सबस्क्रायबर आहे जेन्युइन बाहेरचे सबस्क्रायबर, ते लोक मला चांगला रिस्पॉन्स देतात. जेणेकरून आपले जे असतात ना लोक, तेच लोक जास्त कधी व्हिडिओ बघत नाही. काही जे माझे जवळचे लोक आहेत ते बघतात, पण एकदम जे मी आता समजा इंस्टाग्रामला पोस्ट टाकली स्टोरीला, तर स्टोरीला 200, 300, 400 व्ह्यूज जातात. पण मी युट्यूब चॅनलला तेच बघतो ना 12 तासानंतर, तर ते कुठेतरी 20, 30 असेच असतात. आणि समजा कुठली व्हिडिओ समजा बाहेरून व्हायरल झाली तर ती वेगळी व्हायरल होते, पण आपल्या लोकांचा सपोर्ट भेटत नाही. तर मी आता असा प्रश्न केला की युट्यूबचा व्हिडिओ वगैरे पोस्ट नाही करायचे, आणि पोस्ट केली तरी इंस्टाग्रामला लिंक वगैरे टाकणार नाही, व्हॉट्सअपला काय टाकणार नाही. फक्त एक स्टोरीला मेन्शन करीन, पण असं पर्सनली जे पाठवत होतो ते कोणाला पाठवणार नाही. आणि आता नॉर्मली असंच बनवलं तरी. पण असं म्हणजे कधी कधी डिमोटिवेट व्हायला होतं मित्रांनो. बाकी काही विषय नाही. मला बोलायचं एवढंच आहे की जर तुम्हाला तुम्ही पण चालू करा. मला असं नाही की मी चालू केलंय म्हणून तुम्ही चालू नका करू. सगळ्या जेवढे पण व्ह्युअर्स आहेत तेवढ्या सगळ्यांनी चालू करा. आणि ह्याच्या मागची मेहनत तुम्हाला सांगतो. आता मी स्वतः सगळं व्हिडिओ शूट करतो, व्हिडिओ एडिटिंग करतो, अँगल्स बघायला लागतात, बोलायचं काय ते बघायला लागतं. आता मी जे बोलतोय ते पण काही स्क्रिप्टेड वगैरे नाही, मी जे मनातलं बोलतोय. आणि एक दुसरा प्रकार असतो की एक स्क्रिप्टेड व्हिडिओ असतात, जे पहिले स्क्रिप्ट लिहितात त्याच्यानंतर ते बोलतात. पण मी तसं काहीच करत नाही, कारण का मला तेवढा टाइम पण नसतो स्क्रिप्ट वगैरे लिहायला. ॲज युजल माझा जॉब असतो, सॅटर्डे संडे मला सुट्टी भेटते, त्यानंतर मी हे करतो, व्हिडिओ वगैरे बनवतो. आणि ते पण माझे कोण मित्र असेल तर आम्ही कुठेतरी फिरायला जातो तेव्हाच मी व्हिडिओ बनवतो. पण स्क्रिप्टेड व्हिडिओज नसतात. मग मित्रांनो, जेव्हा स्क्रिप्टेड व्हिडिओ नसतात ना, तेव्हा आपल्याला समजत नाही की आपण काय बोललं पाहिजे आणि कसं बोललं पाहिजे. रॅन्डमली मी आमची एक मजा दाखवतो आणि मी कुठे जातोय, समजा कोणाला जायचं असेल तर ते म्हणजे मी जातोय तसं तुम्ही जाऊ शकता. आणि मी एवढं प्रॉपर पण व्हिडिओ बनवत नाही जेणेकरून मला म्हणजे युट्यूबच्या लोक बोलतात की युट्यूबचा पैसा वगैरे, तर तसं काय माझं याचं इंटेन्शनच नाही आहे. पण मला माझी एक हॉबी आहे की एक व्हिडिओग्राफी आणि माझे चांगले फोटो. मला लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून माझ्याकडे मोबाईल आला तेव्हापासून मला फोटोचा वेळ लागलाय. म्हणजे मी फोटो स्नॅप वगैरे टाकत असतो इंस्टाग्रामला फोटो. त्यानंतर मग व्हिडिओ काही ना काही असं बनवून अट्रॅक्टिव्ह अशी व्हिडिओ बनवायची, ते मला जमतं म्हणून मी असं बनवतो. आणि ह्याचा मेन रिझन युट्यूब म्हणजे चालू करण्याचा उद्देश एवढा होता की माझ्याकडे एक छोटा मोबाईल होता तेव्हा त्याच्यामध्ये मेमरीज नव्हत्या आणि मेमरी फुल व्हायची. म्हणून मग मी एक व्हिडिओ अशी शॉर्ट्स बनवून माझे मेमरीज म्हणून टाकायचो युट्यूब शॉर्ट्सला. आणि मग ते युट्यूबला शॉर्ट्स आल्यानंतर मी इकडनं डिलीट करायचो. इकडनं डिलीट झाल्यानंतर मग संपलायची मोबाईलची मेमरी खाली व्हायची. मग असं करता मी चालू केल्यानंतर मग 2-3 जण मला दादा वगैरे बोलले की अरे तू आता टाकतोच आहे व्हिडिओ, तर एकदम स्टार्टिंगला सांग की काय व्हिडिओ असेल आणि एंड करता सांग फक्त व्हिडिओ असेल. तेवढंच मी करतो की बाबा असं. मग ते लोकांना आवडायला लागलं आणि माझी व्हिडिओ व्हायरल होत गेल्या. आणि असं नाही की व्हिडिओ व्हायरल नाही आल्या, पण खूप चांगला रिस्पॉन्स भेटलाय मला युट्यूबकडनं. तर मी एवढंच सांगेन की समजा तुम्हाला पण तुम्ही नावं ठेवत नका जाऊ, तुम्ही बघा, काय चुकत असेल तर त्याला पर्सनली सांगा. असं त्याचा इगो हर्ट करू नका की जेणेकरून त्याचं काय होईल वगैरे असं. तर नॉर्मली एवढं सांगायचा उद्देश होता, म्हणून मी युट्यूब बंद करत होतो. बघू आता आता मी काही सांगितलं ते बोलले की लक्ष नको त्यांच्यावरती, तू युट्यूब चॅनल चालूच ठेव. पण बघू, माझं मन आता नाही करतं म्हणून मी असं व्हिडिओ बनवतो की युट्यूब चॅनल मी बंद करतोय. तर तुम्हाला काय वाटलं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ पुढे आले पाहिजे की नाही आले पाहिजे
किंवा मी यूट्यूब चॅनल बंद केलं पाहिजे, तर यूट्यूब चॅनल बंद करायला पण काही नाही. माझं समजा दुसरं काय असेल पॅशन तर मी ते कंटिन्यू करीन. पण तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही आवडत, चालू ठेवला पाहिजे की नाही ठेवला पाहिजे. एवढंच मित्रांनो, धन्यवाद.